Welcome students. Today we are going to learn about standard second subjects maths, addition and subtraction a pair, page number 31. मुलांनो, या अगोदर आपण पेज नंबर 30 वरील बेरीज आणि वजाबाकीची जोडी पाहिली. आज आपण 31 वरील पुढची उदाहरणं पाहणार आहोत. इथे आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. वेदश्री रीड 9 पेजेस ऑफ बुक. वेदश्रीने पुस्तकातील 9 पानं वाचली. हाऊ मेनी मोअर पेजेस शुड शी रीड टू फिनिश रीडिंग 15 पेजेस. तिला जर आता 15 पानं वाचायची असतील तर आणखीन तिने किती पानं वाचायला हवी असा आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. काय दिलं आहे बरं आपल्याला इथं? व्हॉट इज गिवन? नंबर ऑफ पेजेस टू बी रीड. वेदश्रीने वाचलेली पुस्तकाची पानं. नंबर ऑफ पेजेस ऑलरेडी रीड. एकूण पुस्तकाची पानं किती वाचायला हवी आहेत? 15 ती दिली आहेत आणि त्यापैकी तिने किती वाचली? 9 वाचलेली आपल्याला दिलेली आहेत. व्हॉट शूड वी डू? तर आपल्याला इथं काय करावं लागेल किंवा आपण काय करणार आहोत इथं? ॲड ऑर सबट्रॅक्ट, बेरीज का वजाबाकी? तर पहा, रमा म्हणते आय विल सबट्रॅक्ट, मी वजाबाकी करेन. आय विल टेक अवे 9 फ्रॉम 15, मी 15मधून 9 कमी करेन, 9 बोटं कमी करेन. अँड सी हाऊ मेनी आर लेफ्ट, आणि जेवढे उरतील तेवढी माझी संख्या असेल उरलेल्या पानांची, असं ती म्हणते. यावर हा राम म्हणतो आय विल काउंट फ्रॉम 9 फॉरवर्ड अप टू 15 टू गेट द सबट्रॅक्शन. मी काय करेन तर 9 नंतर 15 येईपर्यंत फॉरवर्ड पुढे बोटं मोजेन आणि अशा प्रकारे जेवढी बोटं येतील ते माझं उत्तर असेल, असं तो म्हणतो. पुढे पहा, रमाच्या गणिताप्रमाणे तिने 15मधून 9 मायनस केले. किती बरं उरतील बघा बरं. 15 उलटं मोजायचे. 15च्या मधून 9 बोटं कमी. 15तून 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6. 9 बोटं आपण कमी केल्यावर उरलं किती? 6. म्हणून रमाच्या उत्तराप्रमाणे 6 हे उत्तर आलं. आणि इथे हा जो राम आहे त्याने काय केलं आहे? 9 नंतर 15 येईपर्यंत बोटं मोजला. 9 नंतर बोटं मोजू, ॲड करू. 9 नंतर 15 येईपर्यंत 10, 11, 12, 13, 14, 15 असंही आपल्याला 6 बोटं आली. देअरफॉर 15 मायनस 9 इज इक्वल टू 6. म्हणजेच काय? या दोन्ही प्रकारे जर आपण गणितं केली तर आलेलं उत्तर हे 6च असणार आहे. समजलं? पुढे पहा, पुढचं गणित आहे हसन कलेक्टेड 13 सीड्स. हसनने 30 बिया गोळा केल्या. सम ऑफ देम आर चिकू सीड्स अँड द रिमेनिंग 22 आर द कस्टर्ड ॲपल. पहा, त्यापैकी काही चिकूचे बिया आहेत तर उरलेले 22 जे आहेत ते कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळाच्या बिया आहेत. हाऊ मेनी चिकू सीड्स आर देअर? तर आपल्याला चिकूचे बिया किती हे इथं आपल्याला विचारलेलं आहे. व्हॉट इज गिवन? काय बरं दिलं आहे आपल्याला? टोटल सीड्स. म्हणून आपण इथं लिहिणार टोटल सीड्स अँड
अजून काय दिले बरं आपल्याला? कस्टर्ड ॲपल्स सीड्स, बरोबर. कस्टर्ड ॲपल्स सीड्स हे आपल्याला दिलेलं आहे. व्हॉट इज आस्क्ड? काय बरं विचारलं आहे? चिक्कूज सीड्स. आणि आपल्याला विचारलं आहे चिक्कूचे किती बिया आहेत. चिक्कू सीड्स हे आपल्याला इथं विचारलेलं आहे, म्हणून आपण ते इथं लिहिणार आहोत. करूया मग काय आहे ते. मग टोटल किती आहेत बरं बिया? 30. अगदी बरोबर. म्हणून आपण इथं ही संख्या लिहिणार. कधी पण वजाबाकीची क्रिया करत असताना मायनस मोठी संख्या अगोदर घ्यायची आणि त्याच्यानंतर लहान संख्या घ्यायची. 30मधून 22 कमी करा बरं. आपण फॉरवर्ड करूनही करू शकतो, बॅकवर्ड करूनही करू शकतो, हे आपण शिकलो. आता इथं आपण बॅकवर्ड करूया. 30मधून 22 हे आपल्याला अवघड जातं, म्हणून आपण काय करूया, 22 नंतर 30 येईपर्यंत बोटं मोजूया. 23, 24, 25, 26, 27, 28 किती येणार? 28, 29, 30 8 बोटं. म्हणून इथं आपलं उत्तर असणार 8. पुढे पहा. आता इथं 22 प्लस किती केल्यावर 30 आलं? अगदी बरोबर 8 बोटं. अगदी इकडचं उत्तर आपल्याला सेम इथं येणार. 22 प्लस 8 इज इक्वल टू 30. देअरफॉर म्हणजेच काय बाळांनो? म्हणजेच 30 मायनस 22 इज इक्वल टू 8. समजलं? अशा प्रकारे हे आपलं उत्तर असणार. आता पुढे पहा. काही उदाहरणं आपल्याला याप्रमाणे सोडवायची आहेत. याच पद्धतीने पाहूया. 8 प्लस डॅश इज इक्वल टू 17. 8मध्ये किती बोटं घातल्यावर 17 होतात? फॉरवर्ड करून मोजा बरं. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 9 बोटं. 8 नंतर 9 बोटं मोजल्यावर 17 येतं. देअरफॉर म्हणजेच काय? तर 17. पहा, मी काल या अगोदर सांगितले, या 3 अंकांचा हा खेळ आहे. काय आहे? 3 अंकांचा खेळ आहे. आता इथे आपल्याला 9 आणि 8 हे 2 अंक दिलेले आहेत. म्हणजे इथला जो 9 आहे तो दिला आहे, 8 दिला आहे. उरलं कोण? 17. म्हणून इथं आपल्याला उत्तर येणार 17. अँड 17 मायनस 8. पहा, 17 दिलं आहे, 8 दिलं आहे. उरलं कोण? 9. म्हणून आपलं उत्तर येणार इथं 9. अशा प्रकारे 3 अंकांचा हा खेळ आहे. पुढे पहा. 29 प्लस डॅश इज इक्वल टू 32. 29मध्ये किती बोटं घातल्यावर 32 येतं आहे? 29 नंतर 30, 31, 32, 3. म्हणून आपलं उत्तर येणार इथं 3. देअरफॉर म्हणजेच काय? इथं मोठी संख्या कोण आहे? 32. 32 मायनस 3 इज इक्वल टू 29. आता इथं 32 आणि 29 हे 2 अंक दिलेले आहेत. उरलं कोण? 3. म्हणून आपलं उत्तर येणार 3. पुढे पहा. 42मध्ये किती बोटं घातल्यावर 49 येतं आहे? 42मध्ये 43, 44, 45, 46, 47, 48, 49. मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणून आपलं उत्तर येणार 7. देअरफॉर म्हणजेच काय? पहा, इथं 7 दिलं आहे, 42 दिलं आहे. 7 आणि 42. उरलं कोण? 49. म्हणून आपलं उत्तर येणार इथं 49. तिसरं पहा. 49 मायनस 42. इथं 49 आणि 42 दिलं आहे. उरलं कोण? 7. म्हणून आपलं उत्तर येणार इथं 7. अशा प्रकारे ही गणितं सोडवायची आहेत. समजलं?
नाही ग